महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परभणी जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट, वंचित बहुजन आघाडीचे आमरण उपोषण, पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष। परभणी जिल्ह्यात शहरात अवैध धंद्यात ऊत आलेला आहे। शहरात सर्रास मटका अवैध दारू विक्री खुलेआम चालू आहे। पोलीस प्रशासनाकडून या अवैध धंदेवाल्यांवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने शेकडो तरुण दारू नशेच्या आहारी जात आहेत। मटका जुगारामुळे बेकारांची संख्या वाढली आहे, त्यामुळे शहरात गुन्हेगारीही वाढली आहे। दारूच्या नशेत हाणामारी, खून, अवैध सावकारी असे प्रकार वाढले आहेत। जिल्हा पोलीस प्रशासनाकडून या अवैध धंदेवाल्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। ही मागणी घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, परभणी। जय भीम, जय छत्रपती सम्राट। मी दयावान सरकार मराठवाडा अध्यक्ष संजय गायकवाड। आज आम्ही या उपोषणाला इथे बसलेलो आहोत। आज दुसरा दिवस आहे। याच्या अगोदर आम्ही निवेदन दिले होते, एसपीला दिलं होतं, कलेक्टरला दिलं होतं की बाबा जे 2 नंबरचे धंदे आहेत तर याच्यावर तात्काळ तुम्ही उपाययोजना करा। तर झोपलेलं प्रशासन, पोलीस प्रशासन झोपलेलं म्हणून हे जागच म्हणावं लागेल, कारण त्यांना हप्त्याची ओढ लागलेली आहे। त्यामुळे ज्या दिवशी आम्ही निवेदन दिलं त्या दिवशी एक मटक्याचं नवीन दुकान ओपन झालं। त्याच्यानंतर आम्ही आज उपोषणाचा निर्णय घेतला आणि काल बसलो। तर पोलीस प्रशासनाला माझी एकच हात जोडून विनंती आहे, परभणी वासियांना तुम्ही जगण्याचं साधन म्हणून कामधंद्याचा निवारा देत आहेत, पण मटके जुगार धंदे हे चालू करून बुडवण्याचं काम करताय। त्यासाठी मी दयावान सरकार महाराष्ट्र राज्यातर्फे दयावान सरकारच्या स्टाईलने मी पोलीस प्रशासनाला उत्तर देण्याचं काम करेन। अन्यथा तुम्ही 2 दिवसामध्ये जर हे धंदे बंद नाही केले तर दयावान सरकारच्या स्टाईलने तुम्हाला उत्तर दिल्या जाईल। हे तुम्ही तुमच्या जी बी काही घडामोड होईल ती फक्त तुमची जबाबदारी राहील। एवढं बोलतो मी, माझे 2 शब्द संपतो। जय भीम। जय भीम। मी रमेश दशरथ घनगाव, वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा सचिव आहे। आज आपण बघू शकता परभणी जिल्ह्यामध्ये, पूर्ण जिल्ह्यामध्ये थैमान मारलेला आहे मटक्याचा व जुगाराचा, आणि या थैमानाने आपले गोरगरीब जनतामध्ये इतक्या उपासमारीची वेळ आलेली आहे। आणि आपल्या पोलीस प्रशासनाला आपण जे आपले रक्षक समजतो ते आज भक्षक झालेले आहेत। कारण की आज रोडवर ह्या पोलीसवाल्याच्या समोर हे अवैध धंदे चालू आहेत, जसे की मटका, दारू, कुटलखाने तक चालू झालेले आहेत। घरोघरी कुटलखाने चालू झाल्यासारखे झाले। किरायानं घर करायला तर कुटलखाने चालू केलेले आहेत, आणि मटका तर बिनधास्त चालू आहे, रोडवर चालू आहे। आणि ह्या गोष्टीला थांबवण्यासाठी मी व माझे सहकारी दयावान सरकार महाराष्ट्र राज्याचे मराठवाडा अध्यक्ष संजयभाई गायकवाड व मी रमेश घनगाव, आम्ही काल 24 तारखेपासून इथे उपोषणाला बसलेलो आहोत। याच्यामध्ये दारू जो आहे, दारू म्हणजे नशाखोरी, या नशाखोरीमुळे सुद्धा शहरामध्ये भांडण तंटे व्हायले, हाफ मर्डर व्हायले, फुल मर्डर व्हायले। परवा एक कालाबावर परिसरात एक छोट्याशा पैशाच्या कारणावरून एक म्हणजे हाफ मर्डर झाला। पुन्हा 2-3 महिन्यापूर्वी सावकारी प्रकरणामध्ये एका तरुणाचा जीव गेला। तर या म्हणजे पोलिसाचा दरारा राहिला नाही, यावर तुम्ही कुठून दरारा राहील पोलिसाचा? जागोजागून त्यांना हप्ते भेटायलेत, हप्त्यावाले हप्ते द्यायले, जे दारू ब्लॅक नाही केले ते पण हप्ते द्यायले, ते कुटणखाने चालू आहे तर घराघराईनं ते पण हप्ते द्यायले, तर आणि सगळं पोलीसवाल्याचं सहकार्य चालू आहे ना। आज आपल्या परभणीमध्ये आपण बघू शकता 20 ते 30 वर्षापासून ह्या जे इथला जे काही चालवत आहे त्याच्या निदर्शनात येत नाही काही। याला म्हणजे पूर्ण पोलीस प्रशासन आपल्याला जबाबदार आहे, पोलीस प्रशासन पूर्णपणे जबाबदार आहे याच्यामध्ये। कारण की हे हप्ते घेण्यासाठी व्याकुळ झालेले, सकाळी उठलं तर पहिला त्यांचा फोन असतो व्याकुळ झालेल्या लोकांचा की बाबा तू आज हप्ता आहे तर तू धंदा चालू आहे, चल द्यायचा का नाही? मग ते म्हणते साहेब चल द्या, 2 नंबरचा धंदा आहे तर हे घ्या तुमचे 1500 रुपयामुळं आज कितीतरी नौजवान लोकांचं नुकसान व्हायले। शाळकरी मुलं पण ह्या व्यसनाच्या आधी गेलेले आहेत। मुलीचं पण बघू शकतो आपण, मुलींना रोकटोक नाही राहिलेली, त्याच गोष्टीमुळे नाही राहिली ना।
त्यांचे मायबापा दारू वगैरे ह्याच्या व्यसनेच्या आहारी गेले काही. आणि बेरोजगारी तर आपल्या परभणीत पहिल्यापासूनच आहे, ती काही संपणार नाही. आणि आता ह्याच्यामुळे 5 वर्ष संपत नाही आहे का नाही. पोलीस प्रशासनाचा दरारा नसल्यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली. हां, म्हणजे गुन्हेगारीमध्ये मटका, दारू वगैरे, नशाखोरी हे सगळं पोलीस प्रशासनामुळे याच्यामुळे झालं. जबाबदार पोलीस प्रशासन. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.